नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कला आणि अद्वैत यांच्यातले गैरसमज कसे मिटले जाणार आहेत, त्यांच्यातले डिफरन्सेस कसे कमी होणार आहेत। त्यासाठी कला जे करणार आहे ते खूपच जबरदस्त असं असणार आहे। हे सगळं कशा पद्धतीने होणार त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर कलाने आपली सरोज जी आहे ती प्रत्येक वेळेस डॉमिनेट करत असते, अद्वैतवरती तिचे विचार लादत असते, तिचे निर्णय लादत असते आणि त्या पद्धतीने अद्वैतला वागायला ती भाग पाडत असते। त्या सगळ्याचा कलाने पचका केलेला आहे, सरोजची अगदी नांगी ठेचलेली आहे आणि तिला गप्प केलेला आहे। हे सगळं कशा पद्धतीने होणार त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत त्याचबरोबर पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। तुमचा लाईक हा आमच्यासाठी खूपच लाख मोलाचा आहे। तर अद्वैत हा निघालेला असतो। आबा म्हणत असतात की अरे अद्वैत, जरा इकडे मला तुझ्याशी बोलायचं आहे। आणि मग आबा एवढ्या वेळ जागे आहेत, कला आबांच्या रूममधून जाऊन आलेली आहे, ही गोष्ट अद्वैतला माहिती असते आणि अद्वैत आबांशी बोलायला सुरुवात करतो। अद्वैत म्हणत असतो आबा काय झालं? तेव्हा आबा म्हणत असतात की अरे अद्वैत ये इकडे, जरा मला तुझ्याशी बोलायचं आहे। असं म्हणत आबांनी अद्वैतला बोलवलेलं असतं आणि मग आबांना अद्वैत विचारतो की आबा एवढ्या वेळ तुम्ही जागे आहात? तेव्हा आबा म्हणतात कसं आहे माहिती आहे का, आपल्या घरात जे काही चालू आहे ना त्याच्यामुळे झोपच लागत नाही, टेन्शन वाढतच चाललेलं आहे, त्यामुळे जागा आहे, असं आबा अद्वैतला सांगत असतात। तेव्हा अद्वैत मात्र म्हणत असतो आबा काय झालंय? तेव्हा आबा म्हणतात की ते जाऊ दे, माझं काय झालं याच्यापेक्षा तुमच्या दोघांचं काय चाललंय ते मला कळलं पाहिजे। तुमच्या दोघांचं ठीक काय दिसत नाहीये, बरं काय दिसत नाहीये, नक्की तुमच्या दोघांमध्ये काय प्रॉब्लेम सुरू आहे, हा प्रश्न आबांनी आता इकडे अद्वैतला विचारलेला असतो। अद्वैत मात्र इकडे आबांना म्हणत असतो आबा काहीच नाही झालेलं। तेव्हा आबा म्हणत असतात की अद्वैत तू विसरतोयस, तू मला वचन दिलेलं आहे, कारण काहीही झालं तरी तू मला वचन दिलेलं आहे, तू कुठलाही चुकीचा निर्णय घेणार नाही, त्याचबरोबर कलासोबत सुखाने संसार करणार आहे। एकदा सोडून दोन वेळा तू मला वचन दिलेलं आहे आणि मला काही ते वचन तू पाळताना दिसत नाही, असं आबांनी स्पष्टपणे आता सांगितलेलं असतं। आणि इकडे अद्वैत म्हणत असतो की हो आबा, मी तुम्हाला दिलेलं वचन पाळतच आहे आणि त्याच्यामध्ये कुठलीही चूक करत नाही, असं आबांना अद्वैत सांगत असतो। तेव्हा आबा म्हणत असतात असं म्हणतोयस का? पण मला तर काही दिसत नाहीये तुझ्या वागण्यातनं। आबा मात्र टेन्शनमध्ये असतात। अद्वैत आबांना म्हणतो की हे बघा आबा, काही झालं तरीही मी कोणताही चुकीचा निर्णय घेणार नाही, माझ्याकडून कोणतीही चूक मी होऊ देणार नाही, असं तो आबांना सांगत आहे। आबांना म्हणत आहे की आबा खरंच तुम्ही काळजी करू नका। आणि मग आबा म्हणत असतात की बघ कसं आहे माहिती आहे का, या दिवसांमध्ये चांगल्या गोष्टी घडल्या पाहिजे, संसार फुलला पाहिजे, पतवंड माझ्या मांडीवर खेळलं पाहिजे, ही माझी अपेक्षा आहे। आणि तुमच्या दोघांचं काय चाललेलं आहे रे, मला कळतच नाहीये की तुम्ही दोघं नक्की काय करताय, असं आबा ओरडून बोलत असतात। आणि तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की नक्कीच ही खरे इथं आलेली होती आणि तिनंच आबांना काहीतरी सांगितलेलं आहे आणि त्यामुळेच आबांनी एवढी चिडचिड सुरू केलेली आहे। अद्वैतला मात्र खूप राग आलेला असतो। अद्वैत आता रागानेच रूममध्ये जातो, कला शांत झोपलेली असते। तेव्हा मात्र अद्वैतची चिडचिड आणखी वाढू लागते। अद्वैत म्हणू लागतो म्हणजे ही इथं निवांत झोपलेली आहे, तिथं आबांच्या समोर माझ्याबद्दल तक्रारी केलेल्या आहेत आणि इकडे येऊन ही निवांत झोपलेली आहे, काही झालं तरीही हिला मी शांत राहू देणार नाही, असं अद्वैत म्हणत असतो, कारण हिच्यामुळेच मला आबांचा ओरडा खावा लागत आहे, आबांचं बोलणं खावं लागत आहे। इकडे कलाला तो जागा करतो आणि तिला विचारू लागतो की तुझं नक्की काय चाललेलं आहे, तुझं नक्की काय प्रॉब्लेम आहे, तू असं का वागत असते, हे सगळं अद्वैतचं बोलणं चाललेलं असतं। तेव्हा कला म्हणत असते पण मी काय केलेलं आहे, मी काही चुकीचं वागलेली नाहीये, तरीही तू चांदेकर माझ्याबद्दल असं का बोलत आहे, हे आबांचं बोलणं चाललेलं असतं। तेव्हा अद्वैत म्हणत असतो की इकडे तू आबांना जाऊन काय सांगितलेलं आहे आपल्याबद्दल, आणि आबा मला विचारत होते नक्की तुझं काय चाललेलं असतंय, असं अद्वैत तिला जाब विचारू लागतो। आणि अद्वैत तिला म्हणत असतो की तुझं नक्कीच काहीतरी वेगळं चाललेलं आहे। तेव्हा कला म्हणत असते की हे बघ चांदेकर, मी आबांना काही सांगितलेलं नाहीये, समोरच्या माणसाला बोलू देत जा जरा, कारण प्रत्येक वेळेस तुझ्या मनात जे काही चाललेलं आहे तेच तू बोलत असतो। तेव्हा कला म्हणत असते की हे बघ तू आधी शांत हो, मी आबांना काहीही सांगितलेलं नाहीये, मला माहिती आहे आबांची कंडिशन काय आहे, आबांना त्या गोष्टींचा त्रास होतो, आबांना त्या गोष्टी सहन होत नाहीत आणि आबा आपल्या नात्याच्या बाबतीत जास्त पॉझिटिव्ह आहेत, ही गोष्ट मला माहिती आहे, त्यामुळे मी आबांना काहीही सांगितलं नाही। अद्वैत पण तेच म्हणत असतो आणि त्याचबरोबर अद्वैत म्हणतो जर हिने सांगितलेलं नाहीये, आणि कला स्पष्टपणे अद्वैतला सांगत आहे की मी कोणतीही गोष्ट सांगितलेली नाही।
तेव्हा अद्वैतला आता तिच्यावर विश्वास ठेवण्याशिवाय पर्याय नसतो. आणि अद्वैतला कला म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेव, आधी गैरसमज करून घेण्याआधी जरा शांत होत जा आणि मग या विषयावरती बोलत जा. दुसऱ्या दिवशी सकाळी कला उठलेली असते. कला म्हणत असते आता मला एक गोष्ट करायची आहे, ती म्हणजे याच्या मनात दुसरं कोणीतरी काहीतरी भरलेलं असतं आणि त्यावरून हा वागत असतो. मग अद्वैत उठलेला असतो, तो आवरून येतो आणि कला मात्र म्हणत असते की हे जे मुद्दे लिहिलेले आहेत, जे डिफरन्सेस त्याने लिहिलेले आहेत आमच्या नात्यामधले, ते डिफरन्सेस कमी करणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर त्या एक एक मुद्दा मला खोडून काढायचा आहे. मग अद्वैत जाऊन काम करत बसलेला असतो. कला जाते आणि अद्वैतच्या जवळ त्याला पेपर्स देते आणि त्याला म्हणू लागते की हे घे डिझाईन्स, तुला मीटिंगसाठी लागतील ना. तेव्हा अद्वैत म्हणत असतो पण वेळ आहे अजून. तेव्हा कला म्हणत असते मी ठरवले आता गडबड गोंधळ करून काम करायचं नाही, अगदी वेळेच्या आधी काम पूर्ण करायचं, म्हणजे कोणताही गोंधळ होणार नाही, असं कला म्हणत असते. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र अद्वैत मात्र इकडे विचार करत असतो. अद्वैत म्हणत असतो की खरंच कला तिथं जाते आणि मग इथे अद्वैतनं जे लिहिलेलं असतं, काम गडबड गोंधळ करत काम पूर्ण करते, वेळेत पूर्ण करत नाही, तो मुद्दा खोडलेला असतो. म्हणजे आता डिफरन्सेस जे असतात ते खोडले जाणार असतात आणि साम्य जे आहे, समानता जी आहे ती वाढली जाणार असते. हे कलाने ठरवलेलं असतं. आणि त्याचबरोबर कलाने या सर्व गोष्टी ठरवलेल्या असतात. अद्वैत पण पाहतो, कारण खरंच कलाने आज जे काम पूर्ण केलेलं असतं ते वेळेच्या आधी केलेलं असतं. अजून 40 मिनिट्स मीटिंगला बाकी असतात आणि त्याआधी कलाने काम पूर्ण करत अद्वैतला ते दिलेलं असतं. अद्वैत मात्र इकडे खुश झालेला असतो, त्याला बरं वाटलेलं असतं आणि अद्वैतच्या डोक्यात विचार चालू झालेले असतात. म्हणजे कुठेतरी अद्वैतलाही वाटत असतं की खरे म्हणते त्यामध्ये काहीतरी तथ्य आहे, हे अद्वैतच्या डोक्यात येऊ लागलेलं असतं. इकडं नैना मात्र फॅशन शोचे काही व्हिडिओज पाहत बसलेली असते आणि तिथं रोहिणी येते आणि म्हणते की ब्युटी कॉन्टेस्टचं पाहतेस का. तेव्हा नैना म्हणत असते की हो ना. तेव्हा ती म्हणत असते म्हणजे तुम्ही आजकाल काय माझ्याकडे लक्षच देत नाही, माझं कामच करत नाही किंवा माझी स्तुती करत नाही. तेव्हा मात्र रोहिणी तिला म्हणू लागते कसं आहे, तू काम तर केलं पाहिजेस ना, त्यासाठी तू कामच करत नाहीये तर तुझी स्तुती कशासाठी करू. तेव्हा ती म्हणत असते साधी एक गोष्ट, तू एवढं बोलून दाखवलं होतं कलाच्या बाबतीत, मी हे करेल ते करेल, अगं तुझ्यापेक्षा लहान आहे ती, तुझ्या बरोबरीनं वाढलेली आहे, तिच्या सगळ्या गोष्टी तुला माहीत असायला पाहिजेत. पण इकडे तुला तर काहीच माहीत नाही आहे त्याबद्दल. नक्की तुझं काय चाललेलं असतंय हे कळेल का, हे सगळं चालू असतं. आणि तेव्हा मात्र इकडे रोहिणी म्हणत असते की बघ ना, असा काहीतरी मुद्दा असेल ना की ज्यामुळं हे सगळं प्रूव्ह होईल की ती जी कला आहे ती योग्य नाही, आपल्याला तिला बाहेर काढायचं आहे, ही गोष्ट कशी काय विसरतेस तू, हे ती नैनाला बोलत असते. इकडे कला मात्र सकाळी लवकर उठलेली असते, सगळं आवरलेलं असतं आणि तुळशीला पाणी घालण्यासाठी गेलेली असते. तुळशीची पूजा करण्यासाठी ती गेलेली असते. तुळशी मातेला ती पाणी घालते, सूर्यनारायणाला नमस्कार करते आणि आता ती बोलत असते, तुळशी मातेकडे प्रार्थना करत असते की या घरात आल्यापासून प्रत्येक वेळेस मी माझं नातं निभावण्याचा प्रयत्न करत आहे, नातं सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहे, पण त्यामध्ये प्रॉब्लेम येत आहे. मला कळत नाही आहे की मी नक्की काय केलं पाहिजे, कशा पद्धतीनं गोष्टी केल्या पाहिजेत हे मला कळत नाही आहे, परंतु मी मात्र सगळं व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करत आहे, असं कला तुळशी मातेला सांगत असते. तिथे नमस्कार करते. माझं आणि चांदेकरचं जे नातं आहे ते खरंच खूपच चांगलं राहिलं पाहिजे अशीच माझी इच्छा आहे, असं कला बोलत असते. आबांनाही तेच वाटत आहे, पण चांदेकरच्या मनात सरोज मॅडमनी ज्या गोष्टी भरवलेल्या आहेत त्यामुळं आमच्या नात्यामध्ये प्रॉब्लेम येत आहेत. चांदेकरला अजून ते कळतच नाही आहे, पण चांदेकरच्या मनातले गैरसमज निर्माण करण्याची ताकद मला दे. त्यानंतर कला आता आत आलेली असते आणि ती पूजा करून आत येत असते. तेव्हा सरोज समोर आलेली असते. सरोज कलाकडे रागानेच पाहत असते. त्यावेळेस कलाही सरोजकडे पाहते. कलाच्या डोक्यात ते विचार येतात. सरोजने तिला सांगितलेलं असतं की काहीही झालं तरीही ही होळी तुझी पहिली आहे आणि शेवटची होळी असणार आहे, कारण काहीही झालं तरीही त्यानंतर तू या घरात नसणार आहे, हे सगळं तिनं बोललेली असते. आणि हे सगळं आठवत असतं ते म्हणजे इकडे कलाला खरं तर वाईट वाटलेलं असतं सरोजच्या या बोलण्याचं, पण कला आता सरोजला काहीच बोलत नाही. तिथून ती निघून जाते. पुन्हा किचनमध्ये येते आणि तिचं कामाचं चाललेलं असतं. तिने कामाच्या बाबतीत विचार करत असते. तिनं म्हणत असते रात्रीच्या एवढ्या भाकरी शिल्लक राहिलेल्या आहेत, नक्कीच काहीतरी केलं पाहिजे. आणि मग तिथं लगेचच रोहिणी आणि त्याचबरोबर नैना आलेले असतात आणि त्या दोघींचे विचार चाललेले असतात. त्या दोघीजणी म्हणत असतात की आता खरी मजा येणार आहे. नैना म्हणत असते की आता बघा, आता तुम्ही माझं कौतुक करण्यासाठी तयार राहा, असं नैना बोलत असते. रोहिणीला कळत नसतं की आता नैना काय करणार आहे. मग रोहिणी जी आहे ती पाहतच राहते. नैना समोर येते आणि नैना म्हणू लागते की एक गोष्ट बोलायची आहे.
तेव्हा नैना कलाला म्हणत असते, अगं कला, तू आता काय बोललीस ग? कालच्या भाकरी शिल्लक राहिलेल्या आहेत ना? तेव्हा कला म्हणत असते की हो. तेव्हा ती म्हणू लागते की अगं मला काय वाटतं माहिती आहे का, ते आई काय करायची ग, शिळ्या भाकरी राहिल्यावर मला ना लहानपणीची आठवण आलेली आहे, म्हणून मी तुला विचारत आहे, असं ती बोलत असते. तेव्हा मात्र कला म्हणत असते, हां ते ताकातली भाकरी. तेव्हा नैना म्हणत असते की मला असं वाटतंय की ती ताकातली भाकरी खायची ना खूप इच्छा झालेली आहे, तर ती ताकातली भाकरी करूया का? करशील का तेवढी? आणि तू ना आईसारखा स्वयंपाक छान बनवत असते. आणि मग इकडे नैना आता पुढे येते आणि ही कला मूर्खात निघालेली असते. नेहमीप्रमाणे कला मात्र हे असं तिचं बोलणं ऐकत असते आणि या सर्व गोष्टी ऐकून आता स्वतःच तोंडावर पडत असते. आणि यावेळेसही ती तोंडावर पडणार असते, त्याबद्दल काहीही शंका नसते. कारण नैनाला चांगलं माहिती आहे की आपण कलाला कसं अडकवू शकतो. आणि आता मग कला त्या भाकरी कुस्करायला घेते आणि त्याचबरोबर तिने आता त्या भाकरीपासून बनवलेला पदार्थ असतो, म्हणजे तिने ताकातली भाकरी करून त्याला फोडणी दिलेली असते. हा सगळ्यांसाठी तिने नाश्ता बनवलेला असतो. पण कला मात्र विसरत असते की हे चांदेकर आहे, चांदेकरांच्या घरी शिळं खाल्लं जाणार नाही. आणि मग इकडे सगळेजण डायनिंग टेबलवरती बसलेले असतात. आबा म्हणत असतात की उतरली का भांग सगळ्यांची? अद्वैत म्हणत असतो की हो. तेव्हा आबा मात्र अद्वैतला टोमणा देतात आणि म्हणतात, तुझी नाही उतरणार रे, तुझ्या डोक्यावर वेगळीच भांग चढलेली आहे, त्यामुळं तुझी भांग एवढ्या लवकर नाही उतरायची, असं आबा बोलत असतात. तेव्हा सरोजच्या लक्षात येतं, कारण सरोजला माहिती आहे की आबांनी हे वाक्य का वापरलेलं आहे, आबा हे सगळं का बोललेले आहेत, हे सरोजला चांगलंच माहिती आहे. आणि त्याचबरोबर इकडे कला आता नाश्ता घेऊन येते. सगळेजण बोलत असतात, सगळ्यांचं चाललेलं असतं. कला पण तिथं आलेली असते आणि सोहम म्हणत असतो, खरंच काल खूप मजा आली, म्हणजे ज्या गोष्टी घडत होत्या ना, पण काय झालं माहिती आहे का, तो आठवणींचा खजिना आपण ठेवलेला नाही आहे ना, तो आपल्याकडे नाही आहेच. म्हणजे काल आपण एवढे सगळे बिझी होतो, आपल्या कोणाच्याच लक्षात आलं नाही आहे की फोटोज व्हिडिओज काढायचे, आपण त्या गोष्टी कॅप्चरच नाहीत केल्या काल. तेव्हा मात्र राहुल तिथं असतो आणि राहुल म्हणत असतो, बरोबर आहे सोहम, तू बोलतोस ते अगदी बरोबर आहे, पण तुला माहिती आहे का, काल ना तू जरा एका वेगळ्याच ह्याच्यात होता. तुझ्या चेहऱ्यावर जो ग्लो आलेला आहे ना, तो वेगळाच आहे. कारण काहीही झालं तरीही तुझ्या चेहऱ्यावरचा ग्लो पाहून खूपच भारी वाटत आहे, कारण तुझ्या चेहऱ्यावरचा ग्लो वेगळंच काहीतरी आम्हाला सांगत आहे, असं तो बोलत असतो. तेव्हा राहुल म्हणत असतो, तो आठवणींचा खजिना आहे ना, त्यातल्या आठवणीतल्या खजिन्याच्या काही गोष्टी माझ्याजवळ आहेत, त्या मी आता सगळ्यांना दाखवणार आहे. एक व्हिडिओ मी सगळ्यांना दाखवणार आहे, कारण सोहमच्या चेहऱ्यावरती जो ग्लो आहे तो वेगळंच काहीतरी सांगतोय, त्याच्यावरची जी भांगेची नशा होती ती वेगळीच काहीतरी सांगत आहे, असं तो बोलत असतो. तेव्हा मात्र सगळेजण पाहत असतात, सगळेजण म्हणत असतात की हा आता असं काय बोलायला लागलेला आहे, आणि राहुल नक्की काय बोलतोय, हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. आणि राहुल मग त्या क्षणी सगळ्यांना म्हणतो की तुम्हाला ना मी एक व्हिडिओ दाखवणार आहे. आणि त्या क्षणी राहुलने आता तो व्हिडिओ दाखवायला घेतलेला असतो. आणि सोहमला तर माहीतच नसतं की तो भांग पिलेला असतो, त्या भांगेच्या नशेमध्ये त्याने काय गोंधळ घातलेला आहे, काजलला हिनवण्यासाठी त्याने जे केलेलं आहे त्याचा परिणाम मात्र आता त्याच्यावरती वाईट होणार असतो. सगळेजण अगदी आता डोळे टक लावून तिथं पाहायला लागलेले असतात, कारण डोळे मोठे करून पाहत असतात नक्की त्या व्हिडिओमध्ये काय आहे. कारण राहुलने ज्या पद्धतीनं सगळ्यांना सांगायचं ठरवलेलं असतं, म्हणजे अद्वैत पाठोपाठ आता इकडे सोहमची वाट लावायला घेतलेली असते. कारण यांना दोघांना पोटातच दुखत आहे की यांना काही करून ती प्रॉपर्टी जी आहे ते सगळं स्वतःला मिळवायचं आहे, आणि त्यांचं मात्र हे सगळं त्यासाठी चाललेलं असतं. त्याचबरोबर पाहायला मिळतं की आता सोहमचा जो व्हिडिओ आहे तो सगळ्यांना दाखवला जातो. त्यामध्ये सोहम अनामिकाला म्हणत असतो की तुम्हाला एक प्रश्न विचारला होता ना, त्याचं उत्तर द्यायचं बाकी आहे, तर त्या प्रश्नाचं उत्तर मी तुला आज देणार आहे. सगळेजण टक लावून पाहू लागतात. आता नक्की सोहम असं काय दाखवणार आहे, हा सोहमचा कोणता व्हिडिओ दाखवणार आहे हा प्रश्न पडलेला असतो. सोहमला तर आता धक्का इतका मोठा बसतो की त्याला कळतच नाहीये की हे सगळं काय आहे आणि हे सगळं घडलं कधी, हा प्रश्न मात्र सोहमला पडलेला असतो. आणि सोहम मात्र त्या विचारात घडलेला असतो, त्याला कळत नसतं की हे काय घडलं, कारण हे असं व्हायला नको होतं असं सोहमला वाटत असतं. सोहम मात्र विचार करू लागतो, सोहमला कळत नसतं की हे काय आहे. सगळेजण मात्र सोहमला चिडवू लागतात. तेव्हा रोहिणी म्हणत असते, आठवते का सरोज वहिनी, अगं सोहम तुला ना रंग लावायला आला होता आणि ती मुलगी आलेली दिसली ना त्याची मैत्रीण, त्यावेळेस मात्र तो धावतच गेला आणि तो तुला रंग लावलाच नाही त्याने, हे सगळं रोहिणी बोलत असते. तेव्हा सरोज म्हणत असते की हो, आणि सगळेजण म्हणू लागतात की हो खरंच खूप गोड आहे ना ती मुलगी, असं सगळ्यांचं म्हणणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच सगळेजण बोलत असतात. सगळ्यांना कळलेलं असतं की आता सोहम आणि अनामिकाच्या नात्याबद्दलचं सत्य सगळ्यांच्या समोर आलेलं असतं, सोहम आणि अनामिका यांचं जे नातं आहे त्याबद्दल. पण आबा मात्र एका वेगळ्याच विचारात असतात.
आबा म्हणत असतात की काहीही झालं तरीही एक नातं अजून सुरळीत झालेलं नाही, तोपर्यंत आपण दुसऱ्या नात्याबद्दल इथं बोलत आहोत. म्हणजे हा चांदेकरांचा जो शाप आहे, तो जो शाप आहे तो सगळेजण आता रोहिणीला चिडवू लागतात, रोहिणीला बोलत असतात. पण आबांच्या डोक्यात मात्र वेगळंच टेन्शन सुरू झालेलं असतं. आबांना कळत नसतं की आता करायचं काय आहे, कारण हा एवढा मोठा गोंधळ झालेला आहे. यातून मार्ग कसा काढायचा आहे हा प्रश्न आबांना पडलेला असतो. आणि आबा मात्र त्याच गोष्टींचा विचार करत असतात. सगळेजण बोलत असतात तेव्हा रोहिणी मात्र म्हणत असते की खरंच खूप गोड आहे मुलगी. अगं रजनी, मुलाकडे लक्ष ठेवायला पाहिजे होतं जरा. बघितलं ना काय चाललेलं आहे. पण सगळ्यांना खूप छान वाटत असतं. आणि मग इकडे सोहम मात्र तिथून उठून जातो. सोहमला कळतच नाहीये की काय बोलायचं आणि काय, हे सगळं काय होऊन बसले, नशेच्या भरामध्ये हे सगळं काय झालेलं आहे हा प्रश्न पडलेला असतो. रजनी म्हणत असते की मी बोलायला जाते, तेव्हा आबा म्हणत असतात की नको, त्याला बघू दे काय करायचं आहे ते, त्याला शांत होऊ दे, असं आबांचं म्हणणं असतं. आबा असं सांगत असतात. त्यानंतर आबा म्हणत असतात की मी मंदिरात गेलो नाहीये, मला मंदिरात जायचं आहे आणि नाश्ता मात्र मी मंदिरातून आल्यावरच करेल असं आबांचं बोलणं असतं. त्याचबरोबर सगळ्यांना खूप छान वाटत आहे, सगळेजण खुश झालेले आहेत. फायनली कुठंतरी अद्वैत आणि कला यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं होण्यासाठी आबा धडपडत होते. पण इथे मात्र वेगळाच गोंधळ झालेला असतो. आबांना मात्र कळतच नसतं की या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा आहे, कारण एक नातं निस्तरता आता पुढचं नातं व्हायला लागलेलं आहे. त्या नात्याला पण शाप लागू नये असं आबांचं म्हणणं असतं. तेव्हा मात्र सरोज म्हणत असते बरोबर आहे आबा तुमचं, कारण आधीच जे झालेलं आहे ते निस्तरणं गरजेचं आहे असं सरोजचंही म्हणणं आहे. त्यानंतर आबा तिथून गेलेले आहेत. आबांनी सांगितलेलं आहे की मी आल्यावर नाश्ता करेल असं सांगून आबा गेलेले असतात. आणि तेव्हा मात्र इकडे सगळेजण पाहत असतात आणि त्याचबरोबर तिथे राहुल त्याचबरोबर सगळेजण आहेत. आणि मग कलाने जे बनवलेलं असतं ते सगळेजण म्हणत असतात की काय आहे हे सगळं. कला म्हणत असते तर खाऊन तर बघा. रजनीला मात्र खूपच वेगळं काहीतरी वाटत असतं. रजनी मात्र जाम खुश असते. ती म्हणत असते अगं कला, हे वेगळं काय बनवलेस, मला कळतच नाहीये की हे सगळं काय आहे. कला म्हणत असते रजनी मॅडम अहो खाऊन तरी बघा मग सांगा. आणि मग ते खाल्ल्यानंतर सगळेजण म्हणत असतात की वाव किती टेम्पटिंग आहे हे सगळं, खूपच छान बनवलेलं आहे. सरोज मात्र ते पाहत असते. त्याचबरोबर तिथे बाकीचे सर्वजण आहेत, त्या सर्वांना प्रश्न पडलेला आहे की कलाने नक्की ही कोणती रेसिपी केलेली आहे, हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. परंतु कलाने मात्र अजून कोणालाही काहीही सांगितलेलं नसतं की ही रेसिपी कशाची आहे. आणि मग सगळेजण बोलत असतात, सगळेजण म्हणत असतात, त्यामुळं कलाला आता सांगण्याशिवाय कोणताही पर्याय राहत नाही. आणि मग कला म्हणत असते की हे खूप छान असं बनवलेलं आहे, काहीतरी वेगळं बनवलेलं आहे, हे सगळं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर अद्वैत म्हणत असतो की नक्की काय आहे. सरोज पण ओरडून विचारते. तेव्हा कला सांगू लागते की हो, हे वेगळं असं काहीतरी बनवलेलं आहे असं कला सांगत असते. आणि त्याचबरोबर कला म्हणत असते कालच्या भाकरी ज्या शिल्लक राहिलेल्या होत्या त्या भाकरींपासून मी हे बनवलेलं आहे असं कलाचं सांगणं सुरू असतं. तेव्हा मात्र कला म्हणत असते की काहीही झालं तरीही हे सगळं मी बनवलेलं आहे ते म्हणजे कालचं जेवण वाया जाऊ नये यासाठी. आणि अद्वैतने ते खाल्लेलं असतं. त्याचबरोबर कालचं दही शिल्लक होतं, कालच्या भाकरी शिल्लक होत्या आणि त्याला मी फोडणी टाकलेली आहे असं कलाचं म्हणणं असतं. आणि अद्वैतने तो घास खाल्लेला असतो, पण अद्वैतला दही खाल्लेलं मात्र चालत नसतं. आणि अद्वैत मात्र म्हणत असतो की हे सगळं काय घडत आहे, कारण काहीही झालं तरीही या सर्व गोष्टींमुळं ह्या कला इकडे सरोजला मात्र राग आलेला असतो. सरोज म्हणत असते की आज तागायत माझ्या मुलाने कधीच घरामध्ये शिळं खाल्लेलं नाही आणि आज तुझ्यामुळे हे सगळं त्याला खावं लागलेलं आहे, तुझ्यामुळे हे सगळं करायला लागलेलं आहे, तू त्याला डॉमिनेट करू नकोस. तेव्हा कला म्हणत असते की हे बरोबर आहे, मीही तेच बोलते, तुम्ही त्याला डॉमिनेट करायची काहीही गरज नाही, कारण काहीही झालं तरीही आत्ता तुम्ही त्याला डॉमिनेट करत आहात. तो स्वतंत्र विचारांचा आहे, त्याचे विचार त्याला घेता येतात, त्याचे विचार त्याला करता येतात, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा कला आणि अद्वैत हे सगळं बोलत असतात, कला आणि सरोज बोलत असतात, सरोज मात्र चिडून विचारत असते, तेव्हा इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र कला म्हणत असते की काहीही झालं तरी अद्वैतचे विचार त्याचे स्वतःचे आहेत आणि तुम्ही त्याला डॉमिनेट करत आहात, त्यामुळं त्याला डॉमिनेट करण्याचा प्रयत्न कधी करू नका, कारण तो स्वतंत्र विचारांचा आहे. आणि कलाने सरोजला मात्र चांगलंच धमकावलेलं असतं, तिला सांगितलेलं असतं काहीही झालं तरीही तुम्ही जे केलेलं आहे त्या सगळ्याचं फळ तुम्हाला भोगावं लागणार आहे. त्यानंतर कला अद्वैतकडे आलेली असते. अद्वैत रूममध्ये असतो, त्याने दही खाल्ल्यामुळे त्याला त्रास होत असतो. पण मला मात्र इथे प्रश्न पडलेला आहे की अद्वैतने जर दही खाल्लेलं होतं
तर त्याला कळत नाही आहे का पहिला घास खाताना की त्याने दही नाही खाल्लं पाहिजे. त्याला जर त्रास होत असेल तर त्याने दही कशासाठी खायचं, हा मोठा प्रश्न इथे उभा असतो. पण कला मात्र अद्वैतला आता सांगत असते की चांदेकर, मला काय वाटतं माहिती आहे का, याच्या आधीही आपलं लग्न झालं. लग्न झाल्यापासून जेव्हा जेव्हा आपण एकत्र आहोत तेव्हा तेव्हा आपल्यामध्ये वादच झालेले आहेत, भांडणं झालेलीच आहेत. पण ही कॅम्पेबिलिटीची जी गोष्ट आहे ती कधी आली नव्हती. मग ती आत्ताच का आलेली आहे, हा प्रश्न विचारला जात असतो. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा कला अद्वैतला समजावत असते. कलाला मात्र प्रश्न पडलेला असतो की हे सगळं काय घडत आहे आणि चांदेकर हे जे काय बोलत आहे त्याबद्दल तो ती त्याला समजवत असते. त्याला म्हणत असते की काहीही झालं तरीही चांदेकर, आपल्यामध्ये अशा गोष्टी कधी झाल्याच नव्हत्या, परंतु आताच ही गोष्ट का आलेली आहे, आताच आपल्याला का वाटत आहे की हे सगळं आपण कॅम्पॅबिलिटी केली पाहिजे किंवा अशा पद्धतीनं सगळं झालं पाहिजे, आताच का वाटत आहे, याआधी तर कधी वाटलं नव्हतं, असं कला अद्वैतला विचारत असते. आणि अद्वैत मात्र कलाकडे पाहत असतो. फायनली कलाने ठरवलेलं आहे की त्यांचं नातं वाचवायचं आहे आणि ते नातं वाचवण्यासाठी तिला जे करता येईल ते करायची तयारी तिनं केलेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.